गडचिरोली जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलची मोठी टंचाई भासत आहे। नागरिक जे आहे ते वनवाना पेट्रोल डिझेलसाठी भटकत आहे, अशी गंभीर परिस्थिती गडचिरोली जिल्ह्यात आहे। गडचिरोली जिल्ह्यात जवळपास 60 ते 62 पेट्रोल पंप जे आहेत गडचिरोली जिल्ह्यात आहे, 12 तालुक्यात आणि राष्ट्रीय महामार्गांवर। परंतु अनेक पंपांवर डिझेल पेट्रोल साठा उपलब्ध नाही, नो स्टॉकचे बोर्ड जे आहेत ते लागलेले आहे आणि गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जे आहेत डिझेल पेट्रोलची कमतरता भासत आहे। एक तुटवडा जे आहे निर्माण झालेला आहे। गडचिरोली जिल्ह्यात सिरोंचा असो की अहिरी, भामरागड, एटापल्ली, मुलचेरा, कोरची, कुरखेडा, धानोरा, गडचिरोली शहर या भागात पेट्रोल डिझेलची टंचाई भासत आहे आणि जवळपास 62 पंपांपैकी जे आहेत 12 पंपांवर पेट्रोल डिझेल उपलब्ध नसल्यामुळे नागरिक जे आहेत ते अनेक पंपांचे चक्रा मारत आहेत। सध्या आपण बघू शकतो नो स्टॉकचा बोर्ड इथे लागलेला आहे। अनेक दुचाकी धारक जे आहेत ते दिवसामध्ये आपण बघू शकतो दुचाकीने पेट्रोल किंवा डिझेलसाठी जे आहे ते पंपांवर आलेले आहे, परंतु पेट्रोल किंवा डिझेल नाही अशी गंभीर परिस्थिती आहे आणि 12 पंपांवर जवळपास आज तिसरा दिवस आहे पेट्रोल डिझेल उपलब्ध नाही आणि उर्वरित जे 49 किंवा 50 पंपांवर पेट्रोल डिझेल आहे, परंतु मर्यादित कोठा जे आहे ते पंपांवर ठेवण्यात आलेला आहे। पुरवठा नियमित होत नसल्यामुळे गडचिरोलीकर जे आहे ते त्रस्त झालेले आहे। भर उन्हाळ्यात रस्त्यांमध्ये कुठेतरी पेट्रोल किंवा डिझेल वाहनात संपल्यानंतर यांना एक मोठा त्रास जे आहे ते सहन करावा लागत आहे आणि नागरिकांची किंवा गडचिरोलीकरांची मागणी आहे की पेट्रोल डिझेल नियमित करण्यात यावे आणि सध्या आता शेतीच्या कामालाही सुरुवात होणार आहे। शेतकरी चिंतित आहे कारण की पुढच्या आठवड्यापासून शेतकरी कामाला सुरुवात करतील। ट्रॅक्टरसाठी किंवा शेतीचे जे कामे आहेत ते डिझेलवरच अवलंबून असल्यामुळे डिझेल कमतरतेमुळे शेतकरी चिंतित आहे। कॅमेरामॅन सोहेल पठाणसोबत मेमडी इरफान, TV9 गडचिरोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।